वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीमधील डीन डॉक्टर प्रकाश गुरवसर यांनी वारसा हक्कांतर्गत सांगलीमधील 8 व मिरजमधील 9 अशा एकूण 17 पात्र कर्मचाऱ्यांना वर्क ऑर्डर काढून देऊन त्यांना रोजगाराची हमी दिली। त्यांच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांचं भवितव्य सुरक्षित झालं असून गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला। डॉक्टर गुरवसर यांचे हे पाऊल सामाजिक बांधिलकीची जाण व कर्मचाऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता दर्शवते। यासाठी त्यांचा आज राष्ट्रवादी कामगार आघाडीतर्फे कामगार जिल्हाध्यक्ष माननीय मुझफ्फर भैया सनदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी कामगार जिल्हा कार्याध्यक्ष माननीय सुहास बेलकर, जिल्हा उपाध्यक्ष माननीय विनोद मोरे, जिल्हा सचिव माननीय नितीन माने, मिरज विधानसभा अध्यक्ष माननीय रसूल अलमट्टी आणि कुपवाड शहर अध्यक्ष ज्योतिताई सरगर आदी उपस्थित होते। नमस्कार, मी मुझफ्फर सनदी, राष्ट्रवादी कामगार सांगली शहर जिल्हाध्यक्ष। आज सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे सांगली सिव्हिलचे डीन माननीय डॉक्टर प्रकाश गुरवसर यांचा आज आम्ही राष्ट्रवादी कामगार पार्टीतर्फे भेटून त्यांचा सत्कार करण्यात आला। कामगार वारसा हक्क या अंतर्गत सांगलीमध्ये 8 व मिरजेमध्ये 9 अशा जवळजवळ 17 लोकांना त्यांनी वारसा हक्काखाली परमनंट भरती केलेली आहे। त्यानिमित्त त्यांचा आज आम्ही सत्कार करण्यात आला। आणि राष्ट्रवादी कामगार पक्ष हा सदैव कामगारांच्या पाठीशी आहे। कोणत्याही त्यांच्या अडीअडचणीमध्ये कायम राष्ट्रवादी पार्टी त्यांच्या सदैव पाठिंबा असणार आहे, पाठीशी राहील। अजितदादांचं एक वाक्य आहे की लोकांची कामं तुम्ही करा, लोक तुमच्या पाठीमध्ये सदैव राहतील। तर आज आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे। त्यानिमित्त आमचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष सुहासदादा बेलकर, उपाध्यक्ष माननीय विनोद मोरे साहेब, जिल्हा सचिव नितीन माने साहेब, मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजूभाई अलमट्टी आणि आमच्या कुपवाडच्या शहर अध्यक्ष ज्योतिताई सरगर यावेळी उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।